अपराध माझा असा काय झाला, का रे दुराळा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, अबोला हा कुठे धरला जातो याचं कारण काय असतं. बरेच अशी कारणं असतात याच्यामुळे अबोला धरला जातो. पण तुम्हाला माहीत आहे, अबोला हा कोण धरतो? जिथं आपला हक्काचा माणूस असतो, जिथं आपल्या माणसावर आपण रागवलेलो असतो, रुसलेलो असतो, अशाच ठिकाणी अबोला धरला जातो. आता अबोला धरण्याची कारणं जी आहे ती अनेक असतात. त्या प्रसंगानुसार तो अबोला धरला जातो. अबोला धरलेला असतो म्हणजे प्रत्येक वेळेस मनामध्ये राग किंवा द्वेष असतो असं नाही. अबोला जेव्हा धरला जातो तेव्हा तो एक अबोला असतो, तो एक हक्काचा अबोला असतो. हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. अबोला म्हणजे तिथं राग नसतो. बऱ्याच प्रसंगी जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती असते तेव्हा तो राग म्हणतो ना, लटिका राग, असा तो राग असतो. तो एक प्रेमाचा असतो, तो एक मायेचा राग असतो आणि त्यामुळं तो अबोला धरला जातो. एवढा अबोला असतो, कधी कधी 1 दिवस 2 दिवस नाही, महिना 2 महिने, वर्ष, कितीतरी वर्ष हा अबोला राहतो. पण हा अबोला सुद्धा सहजासहजी दूर होत नाही. बऱ्याच वेळेस जर समजून घेतलं तर तो अबोला दूर होत असतो. जर एकमेकाला समजून नाही घेतलं तर तो कितीतरी कालावधीचा अबोला राहतो. आणि मग शेवटी काय होतं, या अबोल्यातून माणसं दुरावली जातात. असं बऱ्याच प्रसंगी होत असतं की हा दुरावा जो असतो हा दुरावा वाढत जातो. त्याच्यामुळं अबोला जो आहे त्याचं कारण काय आहे हे एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे. आता दुसरा अबोला, अबोल्याची बरीच कारणं आहेत. आपल्याला अजून कारण देता येईल की जिथं मनाला खटकलं जातं एखादा विचार. बऱ्याच वेळेला असं होतं की विचार पटत नाही आणि काही व्यक्ती अशा असतात की त्यांना पटकन रागवण्याची सवय नसते, बोलण्याची सवय नसते. मला हे पटत नाही, हे सांगता येत नाही. मग अशा वेळेस शांत बसलं जातं आणि शांत बसल्यामुळं काय होतं की ते विचार पटत नसल्यामुळं शांत राहते व्यक्ती आणि मग त्याच्यातून तो अबोला निर्माण होतो आणि हा अबोला सुद्धा मग असाच वाढत जातो. प्रसंगी लवकर संपतोही, प्रसंगी लवकर संपतही नाही. अशी बरीच कारणं होऊ शकतात. त्यामुळे एखाद्याच्या व्यक्तीच्या मनातील आपण ते ओळखणंही गरजेचं आहे. आपल्याला माहीत असतं ती व्यक्ती कशा पद्धतीची आहे. जेव्हा आपल्याला माहीत असेल ती व्यक्ती साफ मनाची आहे, चांगली आहे, त्या व्यक्तीला आपलं मत खटकलेलं आहे आणि म्हणून तो अबोला धरलेला आहे. याच्या पाठीमागे तिनं जर अबोला धरला असेल तेच कारण असेल. पण याच्या पाठीमागे तुमच्या सोबत ती व्यक्ती जर चांगली राहत असेल, चांगली वागत असेल हे तुम्हाला माहीत असते. तिचं मन साफ आहे, स्वच्छ आहे, सहकार्याची भावना आहे, वगैरे वगैरे बरंच असतं. हे माहीत असतं आपल्याला बऱ्याच वेळेला. आणि मग अचानक एखादा मुद्दा खटकतो आणि त्याच्यामुळे हा अबोला वाढत जातो. चला, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, हसत राहा आणि हसवत राहा. विचार कसे वाटते अवश्य सांगा. गाडीत बसून हा व्हिडिओ केलेला आहे. कोठे आलेलो आहोत पहा.